स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नामाची ताकद आहे ना ती कशातच नाहीये। नाम जे आपण घेतो ना ते फक्त अर्थ तरी खायला पाहिजे। बोला ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। डोळे मिठा आपण पिठापुरमला जात आहोत। पिठापुरमचं दृश्य डोळ्यासमोर आहे ना। श्रीपाद आपल्याला भेटताय। श्रीपादांच्या पावलांची पाऊल आपल्याला वाचतायत असं एखाद्या या गाण्यामध्ये क्षणभर डोळे मिठा आणि पिठापुरमचं स्मरण करा। एका क्षणात आपण मानसिक मनाने पिठापुरमला जाऊन येऊया। ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। माझी ओळख हवी या देहाचं नाव माझं नाव म्हणजे या देहाचं नाव आहे देशमुखताई आमच्या मोरेताई म्हणूनच ओळखतात। देहाला मोरेताई असं म्हणतात। त्या देहाला पाळण्याचं नाव दिलं आहे सुजाता। नाव काही बदललं नाही त्या देहाचं। कारण देह हा फक्त नावाला आहे माध्यम आहे हे शरीर। पण आम्ही शरीरामध्ये इतके गुंतलेले आहोत की विचारू नका। स्वामींकडे जाताना आपल्या डोक्यात काय असतं खरं खरं सांगा। आपण स्वामींकडे जातो तेव्हा काय असतं आपल्या डोक्यामध्ये संसाराच्या विवंचना 100% ना। संसाराच्या विवंचनाच घेऊन जातो ना महाराजांकडे। महाराज हे पाहिजे, महाराज अमुक हवं, महाराज अमुक झालं, काय करू। या व्यतिरिक्त डोक्यात काय असतं का? सगळं आपलं जीवन शून्य। मागण्याशिवाय आपण काहीच करत नाही ना। मागण्यासाठी जो जन्माला आलोय खरं आहे ना। काय वाटतं? खरंच आहे। प्रत्येक जीव हा परमेश्वराकडे मागण्यासाठीच येतो। पण काय असतं माहितीये
मागतो ना एवढूस मागतो, अगदी एवढूस त्याला द्यायचं असतं भरपूर, त्याला खूप काही द्यायचं असतं, पण मागणीच मागताना म्हणतो देवा मला येत नाही. पण परमेश्वराकडे काय मागावं हेच आम्हाला कळत नाही. छोटं 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 छोटं, माझा बाळा रडतंय, माझा बाळ अभ्यास करत नाहीये, शाळेत जात नाहीये, असंच काहीतरी असतं ना. नवरा माझा दारूच पितोय, सासू माझी अमुकच करतेय, खरंय ना. माझा भगिनी हे तुमचं आमचं सगळ्यांचं दुःख आहे आणि आम्ही सगळ्याजणी त्याच्यामध्ये अडकतो. मला एक सांगा, आपण कोणी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय? आहे ना आपली काहीतरी ओळख? पण आपली ओळख कशी असते? आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करतोय. महाराजांनी आपल्याला काय शिकवलं नाही हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, कारण महाराजांना आपण जाणून घेत नाही. आपण स्वामींना जाणून घेतलं पाहिजे. मी काही एवढी मोठी कोणी नाहीये, त्यांनी घडवलंय मला. करते करविते तेच आहे, आई बाप गुरु माझे स्वामीच आहे. गुरु म्हणण्यापेक्षा महागुरु सद्गुरु खूप काही येते माझ्यासाठी. पण काय असतं माहितीये, आम्ही स्वामींना कधी जाणण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही आमच्या गुरूंशी कधीही एकनिष्ठ राहत नाही. राहिलोय का? खरं खरं सांगा. आता मला नका सांगू, फक्त स्वतःच्या मनाला सांगा. तुम्ही म्हणाल की काही 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 नाही म्हणा, त्या देहाला काही म्हणा की तुम्ही आमच्या काळजाला हात घालता, आमच्या मनातलं सांगताय. आम्ही खरंच आमच्या सद्गुरूंशी आमच्या स्वामींशी एकनिष्ठ नाही राहत, तेव्हाच नाही राहत. एखादा वाका प्रसंग येऊ दे, एखादा बिकट प्रसंग येऊ दे, अगदी अर्थातीची वेळ येऊ दे, शेवटचा क्षण आपल्या आयुष्यातला येऊ दे, तेव्हा आपण काय करतो? स्वामी तुमचं आयुष्यभर मी तुमचं नाव घेतलं, तुमची सेवा केली, तुम्हाला हे केलं ते केलं ते केलं, तुम्ही कुठे ते माझ्यासाठी काय नाही केलं. स्वामींना आम्ही विसरायला त्या क्षणाला मोकळे होतो आणि दुसरे मार्ग शोधायला पण मोकळे होतो. शोधतो ना. मग कोणी ज्योतिषाकडे जाईल, कोण तांत्रिकाकडे जाईल, कोणी मांत्रिकाकडे जाईल, कोणी वास्तूकडे जाईल, जातो ना. पण महाराजच सर्व आहेत ही जाणीव ठेवत नाही आपण, आणि ते आपल्याला सगळ्या प्रसंगातून बाहेर काढणार आहेत हे सुद्धा आपण लक्षात ठेवत नाही. सगळं असंच होतं ना. खरं खरं बोला. चेहरे काही सगळं सांगतायत, तुमचे डोळे काही बोलतायत, पण काय माहितीये, महाराजांची भक्ती करायची असेल, भक्ती म्हणजे काय? पहिली गोष्ट कोण सांगू शकेल भक्ती म्हणजे काय? बोला. असं असं माहितीये, कोणी एखादं बोलणार असेल आणि आपण निमूटपणे ऐकायचं, मजा नसते. संवाद साधला ना तर ज्ञानामध्ये भर पडते. एकमेकांशी आपण बोललो ना तर ज्ञानामध्ये भर पडते. भक्ती म्हणजे काय? पोथी पुराण वाचणं, परमेश्वराशी एकनिष्ठ होणं, एकरूप होणं. पण आपण आपली भक्ती काय असते? आपण परमेश्वराची एकरूप होताना विचार काय करतो? मी आता बसले ना, 10 मिनिटं मी स्वामींसमोर बसले, किचन मध्ये काहीतरी करायचं राहिलंय ना, अरे गॅस बंद करायचा राहिलाय, जळलं की काय? पोरगा माझा तर शाळेत माझं जेवण नाही झालं, स्वामी थांबा मी नंतर येते. होतं ना असं? कारण आम्ही महाराजांना गृहीत धरतो. आम्ही महाराजांना गृहीत धरतो. आहेत ना ते, कुठे जाणार आहेत? आम्हाला स्वामींची गरज नाहीये. आम्ही असं गृहीत धरतो की स्वामींना आमची गरज आहे. वास्तव आहे, स्वामींना आमची गरज आहे. स्वामी आम्हाला वेळ मिळेल तेव्हा मी येऊ, आम्हाला वेळ मिळेल तेव्हा येऊ, आम्ही तुमचं त्यावेळेस नाव घेऊ. आता जरा डोक्यात बरंच काही आहे. होतं ना असं? सत्य आहे. पण महाराजांची भक्ती करायची म्हणजे काय? तर महाराजांचं तुम्ही 108 वेळा नाव घ्या किंवा 11 वेळा जप करा, त्यापेक्षा एकदाच एका सेकंदासाठी इथलं सगळं काही खाली करा, इथून पूर्ण खाली करा, इथं काहीच ठेवू नका. 1 सेकंद, एकच क्षण महाराजांशी लीन व्हा आणि त्या क्षणाचा आनंद घ्या. मग समजेल की भक्ती काय, महाराज काय आहे. महाराजांची ग्रंथ आपण वाचतो का? जे आता आपल्या गुरुमौलीनी ज्या सेवा आहेत त्या आपण तेवढ्या करतोय, पण एक्स्ट्रा जे काही महाराजांचे ग्रंथ आहेत, महाराजांचे अवघे, ते आपण वाचन करत नाही. वाचायला वेळ कुठे आहे? आमची मैत्रीण आमच्या हातात असते काय, बरोबर. पण
तिथे काही नाही काहीतरी चालू असतं ना, आमची बोटं फिरत असतात. त्याच्यासाठी वेळ असतो. त्या सोशल साईट्सवर वरती येणारी जे काही अर्धवट ज्ञान असतं ते आम्ही घेण्याचा प्रयत्न करत असतो. जसं आपण शाळेत जातो, शिक्षण घेतो, एखादा व्यवसाय करतो, व्यवसायाचं शिक्षण घेतो, तसं अध्यात्म ही सुद्धा शाळा आहे. अध्यात्म ही भक्ती ही सुद्धा शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये जाऊन ते ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. पण आपण ज्ञानातून भक्ती केली पाहिजे आणि ज्ञानातून जेव्हा भक्ती करतो तेव्हा या ताई जशा म्हणाल्या परमेश्वराशी एकरूप एकनिष्ठ होतो. जेव्हा आम्ही ज्ञानातून भक्ती करतो तेव्हा काय होतं, ज्ञानातून भक्ती करतो तेव्हा कुठल्याही शंका कुशंका इथे नसतात. नाहीतर काय होतं, अरे अमुक बोलला होता असं करू नये स्वामींना, हे स्वामींना आवडत नाही. मध्ये काहीतरी माझ्या कानावर गेलतो, स्वामींना मांजर आवडत नाही. असं मला कोणीतरी विचारलं, स्वामींना मांजर आवडत नाही. वास्तव सांगू तुम्हाला, माझ्याकडे राम नावाचा मांजर आहे, 9 वर्षाचा आहे. तो स्वामींशिवाय राहतच नाही. स्वामींशिवाय राहतच नाही. अभिषेक करायचा असेल स्वामींच्या, हवन करायचं असेल तरी, त्याला झोपायचं असेल तरी तो स्वामींजवळ जाणार. जर त्यांना मांजर आवडलं नसतं तर तो त्यांच्याजवळ जाऊ शकला नसता. पण स्वामींना काही आवडत नाही असं नाही, कारण परमेश्वराने तो ईश्वर आहे, पूर्ण ब्रह्म आहे ते, आणि या पूर्ण विश्व ते चालवतात. मग जर ते विश्व चालवत असतील तर हे आवडत नाही, ते आवडत नाही, हे होऊ शकेल का? आमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे की महाराजांना हे आवडत नाही. महाराजांना काय आवडतं ते आम्ही शोधतच नाहीये. महाराजांना सदाचरण आवडतं. आपलं आचरण कसं आहे हे महाराजांना आवडतं आणि आपण त्या आचरणाकडे बघतो का? माझ्यामध्ये काय कमी आहे, मी किती चुकीचा वागतोय, माझ्यामध्ये काय दोष आहेत, आम्ही शोधतो का? तेव्हाच नाही शोधत. आमच्याकडे ना सगळ्यात जास्त अहंकार भरलेला आहे ना, मी पण आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. रामाचं युद्ध चालू असतं आणि रामाची सैन्याची रसद संपते. तेव्हा रामराजे सांगतात मारुती रे, त्या डोंगरावर अन्नपूर्णा माता बसली आहे, तू जाऊ ना तिच्याकडून रसद घेऊन ये. माझी ओळख आहे, ही अंगठी घे आणि तिला दे, माझी ओळख सांग. मारुतर्या खुश. एवढ्या सगळ्या याच्यामध्ये सेवकांमध्ये रामाने माझीच निवड केली आणि मी जर ही अंगठी घेऊन गेलो आणि रसद आली तरच रामाचं सैन्य जगणार आहे, अन्यथा ते जगणार नाही. म्हणजे मी महाराज रामाजवळ खूप जवळ आहे, श्रीरामाच्या जवळ मी खूप जवळ आहे, माझ्या इतकं जवळ कोणीच नाही आणि मी जास्त सेवा करतो त्यांची. ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली, हा अहंकार त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. शोधत शोधत तो डोंगरापाशी पोहोचतो, विचारतो. एक गुहा असते, त्या गुहेवर एक शिळा असते, दगड असतो मोठा. आता हनुमंतरायाला किती ताकद आहे ते माहिती आहे तुम्हाला. हनुमंतराय बाहेरून आवाज देतात, माते मी आलोय ग. माते म्हणते, अरे बाळा हनुमाना, एक काम कर, ती शिळा आहे ना जरा बाजूला कर आणि आतमध्ये. मारुतीला काय वाटतं, हनुमंतरायाला काय वाटतं, सर आपण एका बोटाने तर ही शिळा बाजूला करूया. करायला जातो, शिळा काय हलत नाही. पूर्ण ताकद लावतात हनुमंतराया, शिळा हलत नाही. खूप प्रयत्न करतात, शिळा हलत नाही. ज्याने संजीवनी पर्वत उचलून आणला त्याला एक शिळा हलवता न येणं, हे आपण विश्वास ठेवणार नाही, पण हे वास्तव आहे. त्याला अहंभाव झालेला होता हनुमानवरती राहायला. कारण ज्याने रामनामाचा इतका जप केला की तो आपण कोणीही करू शकत नाही. आणि ही सुद्धा एका छोट्या गोष्टीचा अहंकार झाला. माता म्हणाली, काय रे हनुमंतराया, तू कसला विचार करत आलास? हनुमंतराला एवढी गोष्टीने त्याला लगेच समजतं, माझं चुकलं, मी अहंकार केला. आपल्याला हे कळत नाही. हे तर महानच. मातेला कबूल करतो, हा माते मला अहंकार झाला, आता मला पश्चाताप होतोय, माते माझं चुकलं. अरे शिळा कर बाजूला, ये आतमध्ये. लगेच शिळा बाजूला होते, आतमध्ये जातो. अन्नपूर्णा माता जातेवर तळत बसलेली असते. ती त्याला म्हणते, त्या कोपऱ्यात टाक. श्रीरामाने दिलेली अंगठी त्या कोपऱ्यामध्ये टाक. तो टाकतो अंगठी, अंगठ्यांचा ढीग लागलेला असतो. तिथेही आश्चर्य वाटतं का? अरे कित्येक वेळा श्रीरामाने, कित्येक हनुमंत येऊन गेले रे. हीच भूमिका तुमची आमची होते.
संसारामध्ये, प्रपंचामध्ये, समाजामध्ये, मठ मंदिरामध्ये जिथे मी सेवा करत असेल, तिथे काम करत असेल, माझ्याशिवाय होणार नाही. हा आमच्यामध्ये दंभपणा भरलेला असतो. महाराजांना आचरण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आम्ही आचरणामध्ये पडतो का? आचरणाचा विचार करतो का? कर्मसिद्धांत महाराज सांगतात. तुम्ही मला सांगा कसं पुढे थांबायचं आहे ते. आता माझं बोलणं चालू राहील. किती वेळ घ्यायचं फक्त बोला. 5 मिनिटं, 10 मिनिटं बोला. तर असं आम्ही आमच्या आचरणामध्ये अजिबात लक्ष घालत नाही. महाराज कुठे कुठे आहेत? महाराष्ट्र सगळीकडे स्वामी दिसतात का? मग भक्ती आपल्याला कुठे? आपली स्वतःपासून सुरुवात व्हायला पाहिजे. खरं खरं सांगा, आपण स्वतःची किती काळजी घेतो? हा जो देह दिलाय, त्या देहाची आपण काळजी घेतो का? या देहामध्ये तो बसलाय, इथे नाव मात्र आहे आमच्या सोयीसाठी. आम्हाला ते वातावरण हवं म्हणून आम्ही त्या वातावरण निर्मितीसाठी हे सगळं आहे की त्या वातावरणाशी आम्ही एकरूप होतो म्हणून. पण जो आमच्या पेशीमध्ये बसलाय, आमच्या शरीरातल्या कणाकणामध्ये बसलाय, त्या देहाची आम्ही काळजी घेतच नाही. जे त्यामुळे आम्हाला राहायला घर दिले, त्या घरामध्ये ते दिले, भाड्याने दिले नाही, आमचं स्वतःच आहे का? आम्ही मला सांगा, तुम्ही तुमचा श्वास किती वेळ थांबवू शकता? तुम्ही तुमचा श्वास किती वेळ थांबवू शकता? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तास, 2 तास थांबू शकता? आज दुपारी जेवलायत सगळे? ओके, जेवलायत का? नक्की आवाज येत नाहीये मला. जेवलायत तर आता एक सांगा, पोटाला जरा आज्ञा करा, मी आता दुपारी जे जेवले ना 8 दिवस तसंच राहू दे. आहे शक्य? मग ह्या शरीराची कुठलीच क्रिया जर माझ्या हातातच नाहीये, आहे का? या शरीराची कोणतीच क्रिया माझ्या हातात नाहीये, मग तो चालवणारा दुसरा कोणीतरी आहे ना. मग हे माझं घर आहे का? आम्ही माझं नाव, माझं घर, माझी गाडी आहे का? हेच माझं नाही तर बाकी काय माझं असणार आहे. आणि आम्ही मागतो काय? जेव्हा मला घर दे, 1 गाडीच्या 2 गाड्या दे, हा मोबाईल खराब झालाय, दुसरा जो भारी मोबाईल घेऊ दे मला, बरोबर ना? पण त्यापेक्षा मी जर माझ्या देहाची काळजी घेतली तर मग आम्हाला वयाच्या 40च्या आतमध्ये जी मणक्याची दुखणी चालू होतात, सर्वसाधारण सगळ्याला येते ना, कोणाची डोकं दुखते, कंबर दुखते, पाठ दुखते, आहे ना? ती होतील का? कारण आम्ही बायका देहाकडे लक्षच देत नाही. देतो का? नाही देत. ते डॉक्टरांची औषधं खायला परवडतील, पण इकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तिथे पैसा घालू आम्ही, खर्च माझा होऊ चालेल, पण इथे लक्ष द्यायला वेळ नाही. माझ्या आतमध्ये लपलंय ना, त्याला मला शोधायचंय. स्वामी कुठे आहे? तर माझ्या आतमध्ये आहे, ते मला जाणायचे. माझ्या देहामध्ये बसले, माझ्या देहातल्या पेशीमध्ये स्वामी बसले, त्यांना मला जाणायचंय. आणि त्यांचं जे हे मंदिर आहे, ते मंदिर मला स्वच्छ ठेवायचंय. आता महाकुंभमेळा आहे, किती गर्दी, चंगराचंगरी होते, तर का जातात सांगा? का? बोला ना, प्रयागराज महाकुंभमेळ्यामध्ये का जातात सगळेजण? पाप धुवायला. ग्रेट, ओके, पाप धुवायला. असं काही होत नसतं. हा देह आहे, त्याला आम्ही मेकअप करू, चांगले भारीतले साबण आणू, आंघोळ करू, स्वच्छ करू. तुम्ही तुमच्या मनाला कोणत्या साबणाने धुणार आहात ते सांगा. तुम्ही तुमच्या मनाला कोणत्या गंगेने धुणार आहात ते मला सांगा. आहे अशी गंगा? आहे असं साबण? अरे आहे, नाही काय म्हणताय? अरे नामासारखी गंगा आपल्या जवळ असताना काय नाही म्हणताय? महाराजांचं नाव आहे, तुमचं आराध्य महाराज आहेत, महाराजांचं नाव आहे, आणि महाराजांचं हे मधुर नाव असताना त्याच्यासारखं कुठलं गंगा स्नान तुम्हाला हवंय सांगा मला. आपलं चित्त, आपलं मन सुंदर करण्यासाठी, ते स्वच्छ करण्यासाठी नामासारखा दुसरा पर्याय नाही. आणि आम्ही ते नाम घ्यायला कंटाळतो. आम्ही ते नाम घ्यायला कंटाळतो, बाकी सगळं क्रियाकर्म करू, पण नाम घेत नाही. येता जाता उठता बसता प्रश्न पडतो,
आताच बाहेरून आलोय, 4 लोकांमधून जाऊन आले, कोण कशी असतील काय माहिती. तसं रे देवा तुझं नाव घेऊन, बरोबर ना? सरळ सरळ असंच विचार करा, अरे देहामध्ये अडकलाय, देहाच्या शुद्धीमध्ये अडकलाय, मनाची शुद्धी करा. महाराजांनी मनाची शुद्धी सांगितले, मन शुद्ध करा, मन पवित्र करा. आणि आपण ते करत नाही. पुन्हा एक छोटा दृष्टांत सांगते. एक राजा असतो, मनासाठी सांगते, मन कसं आहे आपलं. एक राजा असतो आणि राजा लवणी फिरवतो. त्याच्याकडे एक शेळी असते. या शेळीला जो कोणी पोटभर चालून आणेल त्याला मी माझं अर्धराज्य देईन. कोण किती तयार आहे? अर्धराज्य मिळणार आहे. महाराज अर्धराज्य देणार आहे सगळं त्यांचं आहे. तर त्या शेळीला पोटभर कोणी चालून आणेल त्याला मी माझं अर्धराज्य देईन. अर्धराज्य म्हटलं तर जो तो खुश असतो. महाराजांचे लोक येतात, महाराज सांगतात घेऊन जा शेळीला. दिवसभर हिरव्या कोणामध्ये शेळीला फिरवतात, करवतात, घेऊन येतात. पण राजाने एक बंद कर, तिचं पोट भरलंय किंवा नाही थोडं ऐक, याची छान परीक्षा सांगतात मात्र बघ गोष्ट. ठीक आहे. घेऊन आल्यानंतर राजा काय करतो, मस्त मी लुसलुशीत पाला घेतो आणि शेळीच्या तोंडासमोर होतो. शेळी खाते, शेळी खायला लागते. अरे ही तर खाते, हिचं पोट भरलं नाही, तू हल्लास. असे कित्येक दिवस चालतात. सगळे विद्वान येतात, पंडित येतात, सगळे जातात, सगळे फेल ठरतात. आता राज्य मिळणाऱ्या लालशेने येतच असतात. शेवटी एक अडाणी माणूस असतो, अरे बाबा जाऊ दे, मी जाऊन येतो राजाकडे. राजाला म्हणतो मी आणतो तुझ्या शरीराला. राजाला प्रश्न म्हणतो, हा अडाणी माणूस, त्याला काही शिक्षण नाही, गंध नाही, काय नाही, हा काय चालून आणणार, एवढे सगळे फेल झाले. हा घेऊन जातो हिरव्या कुरणामध्ये, मस्तपैकी पाला असतो, हिरवगार कुरण असतो. जाताना मात्र एक मस्तपैकी निगडीची काठी काढतो. जेव्हा ती कोण घालते, खायला गेली की तो लगेच एक फटका देतो. तो खायला गेली की लगेच एक फटका देतो. दिवसभर असंच करत असतो. तिने एकही कण तिच्या पोटात गेलेला नसतो. राजा म्हणतो, राजाकडे येऊन राजा घे याची परीक्षा. तो जाऊन लांब बसतो. राजा पुन्हा तोच प्रयत्न करतो. मस्त तिची पाला गोळा घेतो, हिरवागार. शेळीच्या तोंडापाशीने तो शेळी तोंड फिरवते. शेळी तोंड फिरवते, शेळी खात नाही. तसंच आमच्या मनाचं आहे. तो राजा म्हणजे महाराज आहे. तो राजा म्हणजे महाराज आहे. शेळी म्हणजे आमचं मन आहे. शेळी म्हणजे आमचं मन आहे. कितीही मिळालं तरी ते कधीही समाधानी होत नाही. आणि मग आपल्याला काय करायला पाहिजे, तो जो अडाणी शेतकरी आहे तो एक आपलं प्रतीक आहे. त्या शेतकऱ्याचं एक प्रतीक आहे. तेव्हा जेव्हा तुमचं मन धावेल तेव्हा त्याला फटके द्यायला शिका. जेव्हा जेव्हा मन तुमचं फक्त धावत राहतं, हवं 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 हवं, तेव्हा तेव्हा त्याला फटके द्यायला शिका. त्याला थांबवायला शिकवा. त्याला समाधानी करायला शिकवा. आणि मग ते समाधानी कसे फटके देणार? दिसतंय का मन तुम्हाला? नाही दिसत ना? मग त्याला नामाचे फटके द्या. त्याला नामामध्ये गुंतवा. स्वामी 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 स्वामी, त्याला अडकवा. तिथे नामामध्ये अडकवा. स्वामी माझ्यातला मी स्वाहा करू द्या. स्वामी आम्ही म्हणतोय स्वामी, पण मी स्वाहा नाही करत आहोत, तो मी स्वाहा करूया. खूप वेळ होतो कारण आम्हाला माहितीये आम्ही खूप काही गोड खातो म्हणून पायाला वगैरे मुंग्या येतात. कारण आम्हाला भारतीय बैठकीमध्ये बसायची सवय नाहीये आणि हे होत असतं. म्हणजे देशमुख बहिणींचा आग्रह होता बरेच दिवस, बहिणी या बहिणी या. मला जसं घडवलं तसं कुठे गेलं बहिणी इकडे या. कारण मला जसं घडवलं तरी मला त्यांच्या आयुष्यातला एक किस्सा सांगायला सांगितला, पण मी नाही सांगणार आहे. तर नाही सांगणार आहे. काय महाराजांची माझी सेवा म्हणजे माझी भक्ती, म्हणजे मी सांगते सगळ्या जीवांची सेवा करणं म्हणजे माझी भक्ती. माझा देव तिथे नाही बसलाय, माझे स्वामी तिथे नाही बसले, माफ करा, माझे स्वामी इथे सगळीकडे बसले. कारण या रूपामध्ये स्वामी येणार आहेत. कधी कुठल्या जीवामध्ये स्वामी असतील हे नाही सांगू शकत. त्यामुळे प्रत्येक जीवाची सेवा करायला महाराजांनी शिकवलंय. प्रत्येक जीवाचं दुःख हलकं करायला महाराजांनी शिकवले. आणि अशा संशयनी
बघितल्यावर तुम्हाला रडायला आलं मला बघितलं रडायला आलं. खूप अडचणीत होत्या, एका शेवटच्या टोकावर होत्या. प्रसंग मी सांगत नाहीये, नको मला नको वहिनी, मला सगळं काही बस झालं, तर सगळं संपलं, सर्व संपलं असं मला म्हणाला. रडल्या त्या. तेव्हा मात्र त्यांना जीवनाची त्रिसूत्री सांगितली होती. त्यांनी ती आचरणात आणली. एक्सेप्ट, फॉरगिव्ह अँड फॉरगेट. स्वीकारा, स्वीकारा. जे माझ्या आयुष्यातली परिस्थिती आले ते माझ्या कर्माचा हिशोब आहे. या जन्मीच्या नसेल कित्येक मागच्या जन्मीच्या संचिताचा हिशोब आहे. आणि मी जे कर्म केले त्याचंच फळ मला मिळाले आणि मी ते मला ते भोगायलाच हवं, हे स्वीकारा. ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यात परिस्थिती निर्माण झाली, ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यात दुःख आलं. कोणातरी जबाबदार असतोच ना आपल्या आयुष्यात आपल्याला दुःख देणारा. तर ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यात दुःख आलं त्याला मला माफ करायचंय, त्याला मला माफ करायचंय. मी त्याला दोष देता कामा नाही, तर हा माझ्याच कर्मांचा दोष आहे. मग मी त्याला का जबाब धरू? माफ करायचंय. ओके, ठीक आहे, माफ केलं आम्ही, पुढे काय? पण इथे पिकतोय ना, बरोबर माफ केलंय, मग पुढचं काय? फॉरगेट, विसरा. माफ करूनच नाही, तेवढ्यावर थांबायचं नाही, तर विसरायचंय मला सगळं काय. आणि जेव्हा मी ह्या माझ्या आयुष्यामध्ये ही त्रिसूत्रीचा वापर करेल, हे महाराजांचंच गणित आहे. पहिला स्वीकारा, क्षमा करा आणि विसरून जा, तेव्हा आम्ही पुढे जाऊ. आणि सकाळी माझा मेसेज जवळजवळ 7:30 लोकांना जातो. त्याचाच मेसेज असेल की मला गाणे गात की धावे झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालू आहे ना. खूप छान आहे ना लता दीदींनी गायलेलं. त्या गाण्यामध्ये खूप चांगला गुणार्थ आहे, पण आम्ही ऐकायचं काम करतो. आता आपण सगळे आरती वगैरे बोलतो की नाही, थोडंसं सांगते आता. तर थोडंसं सांगते, कारण जेव्हा आम्ही आरती बोलतो तेव्हा त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घ्या. त्या आरतीचा, संपूर्ण आरतीचा अर्थ जाणून घ्या. म्हणजे आम्ही त्या आरतीशी, त्या शब्दांशी एकरूप होऊ, महाराजांशी एकरूप होऊ. आणि जोपर्यंत आम्ही तो अर्थ जाणून घेत नाही तोपर्यंत आम्ही एक क्रिया म्हणून करू. एक क्रिया म्हणूनच होते ना, तर ती क्रिया म्हणून न करता तो अर्थ जाणून घेतला, तो मग आतून आवाज येतो. आणि तेव्हा आपण अगदी आपल्या नकळत महाराजांशी कनेक्ट होतो. आपल्याला कळतच नाही आपण महाराजांशी कनेक्ट कसे झालो. त्यामुळे काय माहितीये, आता आपण जप करतो, प्रमाणात जप करायला सांगितले ना माऊलींनी, मग माऊलींचा आदेश पाळायचा आहे, पण तो कसा असंच होतं ना, पटतंय सगळं. हे बघा, तुमचं माझी कहाणी सगळ्यांची सारखी आहे हो. मग 11 वेळा जप करताना सगळी कामं उरकता, आम्हाला सकाळचं कामं उरकून निवांत बसा. आता फक्त कोण आहे ते? ते सगळं इकडे मला फक्त एक मुद्रा सांगते, थोडंसं ताट बसा. आपण मुद्रा घेतो, ताट बसा, ध्यान मुद्रा घ्या. हातात वरती मांडीवर, पूर्ण मांडीवर घ्या. पाठीचा कणा ताट राहील, पाठीचा कणा ताट राहू देत. नसेल होत तरी नका करू. हात मांडीवर घेतले, मागे घ्या. हे बघा, ही 3 मुलं तुमची सरळ हाडत नाही, कारण आमच्या जीवनातली जी आतमध्ये 5 तत्व आहेत ती बॅलन्स नाही आहेत. जेव्हा ही बॅलन्स होतात तेव्हा ही सरळ राहतात. तोपर्यंत राहिली नाही हरकत नाही, फक्त असा खाली करू नका. आम्हाला आमच्यासाठी करायचं, त्यामुळे असं घ्या आणि डोळे बंद करा. मी बोलल्यानंतर तुम्ही बोला. कपाळावर कुठलीही आठी ठेवू नका. हे जे आज्ञाचक्र आहे ते आज्ञाचक्र एकदम क्लिअर करा. रिसिव्हर पॉइंट आहे, घेण्याचा पॉइंट आहे. डोळे बंद करा. महाराजांना, तुमच्या गुरुमौलींना नजरेसमोर आणा.
आणि मी बोलल्यानंतर माझ्या मागून बोला. ओम बोला. रोखून धरा श्वास आणि सोडताना समर्थ. 3 मिनिटानंतर मी तुम्हाला सांगते. 3 मिनिटं असं ध्यान करा. कपाळ एकदम क्लिअर ठेवा.
डोळे उघडू नका, तर हलकेच हातावर घासा आणि डोळ्यांवरती वळा किंवा जास्त जोरात नाही, अगदी हलके. कसं वाटलं? आपण 11 वेळा श्री स्वामी समर्थ बोलूया. कसं वाटतं तुम्हाला? महाराजांना अशा फाक माराल. 11 माळी जप करताना निवांत वेळ घ्या, सगळं काम आवरा आणि असंच महाराजांना करा. महाराजांशी बोला, महाराजांना ते खूप आवडेल. एक विचार करा, मला काय आवडतं त्यापेक्षा माझ्या स्वामींना काय आवडेल याचा विचार करा. मग महाराज मला भरभरून द्यायला बसले. महाराज कधीही आता जर म्हणा तर महाराजांना दत्तांच्या रूपात आपण पाहतोय, पण आता हा कलियुगाचा तो भोळा सांब आहे, शिव महादेव आहे, भोळा सांब आहे. म्हणून तर खास कोणी दुःखी गोष्ट एकदा महाराज असं झालं की हो महाराज द्यायला तयार आहे. म्हणून आता तुम्ही बघताय सगळी स्वामी भक्तांची संख्या खूप वाटते ना. एखादा महाराज भरभरून देत आहे, लगेच तो फालतू म्हणताय. मागण्यापेक्षा फक्त महाराजांना काय आवडेल अशी भक्ती करा, जाणून घ्या. आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छानपणे ऐकलं. स्वामींमय तुमचे धन्यवाद. तुमच्या हृदयात माझे स्वामी केलेच नाही. जे काही वेडवाकडं केलं असेल ते माझं असेल, आणि जे काही सगळे चांगले विचार आहेत ते फक्त स्वामींचे आहेत, सुजाताचे नाही. त्यामुळे काही चुकलं असेल मला माफ करा. आणि तुमच्या सगळ्यांचे स्वामीमय धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ.
प्रयागला जातात लोक, बरोबर ना?